बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात एक खळबळजनक आणि भयंकर घटना घडली, ज्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. एक माजी सरपंच जो गेल्या 25 दिवसापासून बेपत्ता होता, त्याचा मृतदेह लोणार पोलीस स्टेशनपासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर सापडला. धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहाची अवस्था इतकी विद्रूप होती की त्याचे दोन्ही हात आणि मुंडके कापले गेले होते. या क्रूर हत्येने स्थानिक समाजात भीती, संशय आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले. अशोक सोनूने यांच्या पत्नीला काही वेगळा संशय होता, पण सत्य उघडीस आणण्यासाठी पोलिसांना कठोर परिश्रम घ्यावे लागले, ज्याने बुलढाणा जिल्ह्यात खळबळ माजवली आणि सामाजिक ताणतणावांना उजागर केले. लोणार पोलीस स्टेशनपासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर एका शेतात एक मृतदेह सापडला. हा मृतदेह इतका भयानक अवस्थेत होता की त्याची ओळख पटवणे पोलिसांना आव्हानात्मक ठरले. मृतदेहाचे दोन्ही हात आणि मुंडके कापले गेले होते आणि तो ओळखून न येण्याच्या हेतूने शेतात फेकला गेला होता. स्थानिक शेतकऱ्यांनी हा मृतदेह पाहिल्यानंतर तात्काळ पोलिसांना कळवले आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान हा मृतदेह अशोक सोनूने यांचा असल्याचा निष्पन्न झाले. अशोक वय वर्ष 45 हे लोणार तालुक्यातील वंजारी समाजाचे माजी सरपंच होते आणि 8 जून 2025 पासून बेपत्ता होते. अशोक सोनूने हे लोणार तालुक्यातील एक प्रभावशाली आणि एक सन्माननीय व्यक्ती होता. त्यांनी गावाच्या सरपंच पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती आणि गावाच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. रस्ते, पाणीपुरवठा आणि शिक्षण सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांनी अनेक प्रकल्प हाती घेतले होते. मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काही तणावात होते. गेल्या वर्षभरात त्यांनी लोणार पोलीस स्टेशनमध्ये 8 वेळा तक्रारी दाखल केल्या होत्या, ज्यामध्ये त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. त्यांच्या पत्नीला काही व्यक्तीवर संशय होता, पण तिने याबाबत स्पष्टपणे कोणाचेही नाव घेतले नव्हते. अशोक यांचा गावात दबदबा असला तरी त्याचे काही शत्रूही होते, ज्यामुळे या हत्येचा तपास अधिक गुंतागुंतीचा बनला. पोलीस तपासातून समोर आले की अशोक सोनूने यांचे अपहरण 8 जून 2025 रोजी अज्ञात व्यक्तींनी त्यांना उचलले आणि त्यानंतर 25 दिवस त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. लोणार पोलीस स्टेशन जवळूनच झाले होते. मृतदेह सापडल्यानंतर त्याची अवस्था पाहून पोलिसांना हे स्पष्ट झाले की हत्या अत्यंत नियोजनबद्ध आणि क्रूरपणे झाली होती. हत्यारांनी अशोक यांचे हात आणि मुंडके कापून मृतदेहाची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला. मृतदेह शेतात फेकण्यापूर्वी तो काही काळ लपवला गेला असावा, असे पोलिसांचे प्राथमिक अंदाज आहे. तपासादरम्यान पोलिसांना मृतदेहाजवळ एक धारदार शस्त्र सापडले, जे हत्येत वापरले गेले असावे. मात्र हत्येचा नेमका तपशील आणि हत्यारांचे हेतू अद्याप अस्पष्ट आहेत. पोलिसांना प्राथमिक संशय आहे की हत्या वैयक्तिक शत्रुत्व, जमिनीचा वाद किंवा राजकीय हेवे दाव्यांमुळे झाली असावी. या प्रकरणात मुख्य संशयितांचे नाव अद्याप समोर आले नाही. पोलिसांनी अशोक यांच्या शत्रूंची यादी तयार केली आणि त्यांच्या तक्रारींचा आधार घेत तपास पुढे केला. अशोक यांनी जीवाला धोक्याच्या 8 तक्रारी दाखल केल्या होत्या, ज्यामध्ये त्यांनी काही व्यक्तींचे नाव नमूद केले होते. मात्र ठोस पुरावे अभावी पोलिसांना कोणालाही अटक करण्यात आली नाही. गावातील काही व्यक्तींवर संशय आहे, विशेषतः ज्यांच्याशी अशोक त्यांचे जमिनीच्या वादावरून किंवा राजकीय मतभेदांमुळे संबंध बिघडले होते. पोलिसांना असेही संशय आहे की हत्या स्थानिक गुन्हेगारी टोळींच्या सहभागाने झाली असावी, पण याबाबत पुरावे अपुरे आहेत. हत्यारांची ओळख अद्याप पोलिसांना सापडलेली नाही, त्यामुळे त्यांच्या पार्श्वभूमीबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. अशोक यांच्या तक्रारीवरून हे स्पष्ट होते की त्यांना काही स्थानिक व्यक्तींकडून धोका होता. गावातील जमिनीचा वाद आणि राजकीय प्रभाव यामुळे अशोक यांचे काही प्रभावशाली व्यक्तींशी संबंध बिघडलेले होते. काही सूत्रांनुसार अशोक यांनी गावातील काही बेकायदेशीर व्यवहाराविरुद्ध
आवाज उठवला होता, ज्यामुळे त्यांचे शत्रू वाढले होते. पण या हत्येचा नेमका हेतू आणि हत्यारांची ओळख याबाबत पोलीस अजूनही अंधारात आहेत. लोणार पोलिसांनी मृतदेह सापडल्यानंतर तात्काळ तपासाला सुरुवात केली. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी DNA चाचणी करावी लागली, कारण मृतदेहाची अवस्था अत्यंत विद्रूप होती. पोलिसांनी अशोक यांच्या कुटुंबियांशी, मित्रांशी आणि गावातील काही संशयित व्यक्तींशी चौकशी केली. मृतदेहाजवळ सापडलेल्या धारदार शस्त्रावरून फिंगरप्रिंट्स आणि इतर पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला होता, पण यातून ठोस माहिती मिळाली नाही. गावातील काही व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले, पण पुराव्याअभावी त्यांना सोडण्यात आले. पोलिसांनी CCTV फुटेज आणि मोबाईल लोकेशन डेटा तपासला, पण अपहरण आणि हत्येच्या वेळी अशोक यांचा फोन बंद होता, त्यामुळे तपासाला मर्यादा आल्या. सध्या पोलीस अतिरिक्त पुराव्यांसाठी फॉरेन्सिक तपास आणि गावातील गुप्त माहितींवर अवलंबून आहेत. या प्रकरणात अद्याप कोणतीही अटक झालेली नसल्याने कायदेशीर कारवाईला सुरुवात झालेली नाही. स्थानिक समाजात या घटनेमुळे प्रचंड संताप आणि भीती पसरली आहे. अशोक सोनूने हे गावातील एक प्रभावशाली आणि समाजसेवक व्यक्ती होते, त्यामुळे त्यांच्या हत्येने गावकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. सोशल मीडियावर या घटनेची तीव्र चर्चा झाली आणि अनेकांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अशोक 25 दिवस बेपत्ता असताना पोलिसांना यांचा शोध का लागला नाही आणि मृतदेह पोलीस स्टेशनजवळ कसा सापडला, याबाबत लोकांनी नाराजी व्यक्त केली. काही स्थानिक संघटनांनी या हत्येचा निषेध करत पोलिसांना तपास जलद करण्याची मागणी केली. या क्रूर हत्येने लोणार तालुक्यात आणि संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात भीतीचे आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले. एक माजी सरपंच, जो गावाचा आधारस्तंभ होता, त्याची अशी निर्घृण हत्या झाल्याने स्थानिक लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली. जमिनीचे वाद, राजकीय हेवेदावे आणि वैयक्तिक शत्रुत्व यामुळे अशा घटना घडत असते, तर सामान्य माणसाचे काय, असा प्रश्न लोकांना पडला आहे. या हत्येने स्थानिक राजकारणावरही परिणाम केला आहे, कारण अशोक यांचा प्रभाव आणि त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांचे समर्थक आणि विरोधक यांच्यात तणाव वाढला आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेवर तपास जलद आहे. पारदर्शकपणे पूर्ण करण्याचा दबाव वाढला आहे. पोलिसांनी अतिरिक्त फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि विशेष तपास पथकाची मदत घेण्याचे ठरवले आहे. स्थानिक समाजानेही या प्रकरणात एकजुटी दाखवली असून अशोक यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आंदोलने आणि मूक मोर्चाने आयोजन केले आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी गावात शांतता आणि सलोखा राखण्यासाठी जागरूकता कार्यक्रम आयोजित केले आहेत, ज्यामध्ये जमिनीच्या वादांवर शांततेने तोडगा काढण्यासाठी आवाहन केले जात आहे. ही घटना समाजातील वाढत्या हिंसाचार आणि वैयक्तिक शत्रुत्वांच्या धोक्यांबद्दल सावध करते. अशोक सोनूने यांनी 8 वेळा जीवाला धोक्याची तक्रार केली होती, पण तरीही त्यांचे संरक्षण झाले नाही. हे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. जमिनीचे वाद, राजकीय स्पर्धा आणि वैयक्तिक हेवेदावे यांमुळे अशा क्रूर घटना घडतात. यावरून समाजाला एकत्र येऊन या समस्यांवर उपाय शोधण्याची गरज आहे. कायद्याचे पालन, सामाजिक सलोखा आणि प्रभावी पोलीस यंत्रणा हेच या समस्यांवर उपाय ठरू शकतात. ही घटना आपल्याला एकच संदेश देते: हिंसाचार आणि शत्रुत्वाचा मार्ग सोडून शांतता आणि संवादांचा मार्ग अवलंबला पाहिजे. अशोक सोनूने यांच्या हत्येने बुलढाणा जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरणावर खोल परिणाम केला आहे. ही केवळ एका व्यक्तीची हत्या नाही, तर समाजातील वाढता हिंसाचार आणि असुरक्षिततेचे प्रतीक आहे. पोलीस तपास अजूनही सुरू आहे आणि हत्याराला लवकरात लवकर पकडले जावे याची अपेक्षा आहे. ही घटना आपल्याला समाजातील तणाव कमी करण्यासाठी आणि शांततेचा मार्ग स्वीकारण्यासाठी प्रेरित करते. अशोक यांच्या कुटुंबियाला न्याय मिळावा आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये हीच प्रत्येकाची इच्छा आहे. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या गोष्टीसोबत.